आपल्यासाठी जे बेरोजगारीचा जो प्रश्न आहे तो सर्वात महत्त्वाचा प्रश्न आहे आणि त्या मुद्द्यावरती आणि युवांचा एक आवाज असावा या मुद्द्याला पकडून धरून इलेक्शन हे 2026ची जी सार्वत्रिक निवडणूक आहे पालिकेची तो लढण्याचा निर्धार मी केलेला आहे। एक कामाची पावती म्हणून मी हे निवडणूक लढवण्याचा विचार करीत आहे। जे काही स्लमचे जे प्रॉब्लेम आहेत म्हणजे मी ते ओळखू शकतो, कारण की मी त्यांच्यात गेल्या माझा जन्म हा मूळतः विठ्ठलनगरचा आहे, झोपडपट्टीतला आहे, मी इथं राहिलेलो आहे, वावरलेलो आहे। करोनाचा काळ असेल, बाकीच्या सगळ्या गोष्टी असतील, त्यात मी अतिशय चांगल्या पद्धतीने काम केलेलं आहे। आणि तुम्हाला हे मी सांगण्यापेक्षा स्थानिक म्हणून बाकीच्या सगळ्या नागरिकांचं तुम्ही जर मत घेतलं तर नक्कीच ते तुम्हाला कळेल। त्याच पद्धतीने यापुढे हे देखील मी काम करेल हे आपण पाहताय। नमस्कार, PCC न्यूज अर्थात पिंपरी चिंचवड सिटी न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। मी उमेदवार या सदराखाली आज आपण आलो आहोत। प्रभाग क्रमांक 9 मध्ये एक तरुण इच्छुक उमेदवार आहेत, आपण जाणून घेणार आहोत त्यांच्या प्रतिक्रिया, बोलूया त्यांच्याशी। नमस्कार। नमस्कार। प्रथमच निवडणुकीला सामोरे जात आहे आपण, काय नेमकी भूमिका आहे या प्रभाग क्रमांक 9 मध्ये आपण पाहिलं तर स्लमचा भाग जास्त आहे, झोपडपट्टीचा भाग जास्त आहे। तर या झोपडपट्टीमधील जे काही युवा वर्ग आहे या युवा वर्गांसाठी जो लागणारा समजा आपल्यासाठी जे बेरोजगारीचा जो प्रश्न आहे तो सर्वात महत्त्वाचा प्रश्न आहे आणि त्या मुद्द्यावरती आणि युवांचा एक आवाज असावा या मुद्द्याला पकडून धरून इलेक्शन हे 2026ची जी सार्वत्रिक निवडणूक आहे पालिकेची तो लढण्याचा निर्धार मी केलेला आहे। गेल्या 9 ते 10 वर्षात या प्रभागातील अनेक विविध सांस्कृतिक असतील, धार्मिक असतील, विविध कामांच्या माध्यमात मी या प्रभागात कार्यरत आहे। त्याचा एक कामाची पावती म्हणून मी हे निवडणूक लढवण्याचा विचार करीत आहे। आपल्या प्रभागामध्ये जवळपास 8 जे आहेत स्लम एरियाज येतात, म्हणजे मोठमोठ्या झोपडपट्ट्या आहेत। नक्कीच त्या अनुषंगाने आपलं काही ना काहीतरी नियोजन असेलच आणि प्रथम आपण या निवडणुकीला सामोरे जात आहे, तर प्रमुख कोणत्या कामाला प्राधान्य आपण देणार आहात? गांधीनगर खरडवाडी हा जर भाग बघितला तिथला मूळ पाण्याचा प्रश्न आहे, तो पाण्याचा प्रश्न आहे। तो पाण्याचा प्रश्न येत्या जर मी निवडणुकीत इलेक्शन लढलो आणि विजय झालो तर तो पाण्याचा प्रश्न कसा पूर्ण करता येईल, नागरिकांच्या तिथली ज्या अडचणी पाण्याची ती कशी दूर होईल हा विषय आहे। आणि तसंच जर विचार केला विठ्ठलनगरच्या बाबतीत विचार केला तर स्थानिक म्हणून इथं चांगल्या पद्धतीचं काम जे नगरसेवक आहेत त्यांनी देखील केलेलं आहे। पण एक युवांचा आवाज म्हणून मला संधी मिळावी यासाठी मी प्रयत्न करेल आणि जे काही स्लमचे जे प्रॉब्लेम आहेत म्हणजे मी ते ओळखू शकतो, कारण की मी त्यांच्यात गेल्या माझा जन्म हा मूळतः विठ्ठलनगरचा आहे, झोपडपट्टीतला आहे, मी इथं राहिलेलो आहे, वावरलेलो आहे। करोनाचा काळ असेल, बाकीच्या सगळ्या गोष्टी असतील, त्यात मी अतिशय चांगल्या पद्धतीने काम केलेलं आहे। आणि तुम्हाला हे मी सांगण्यापेक्षा स्थानिक म्हणून बाकीच्या सगळ्या नागरिकांचं तुम्ही जर मत घेतलं तर नक्कीच ते तुम्हाला कळेल। त्याच पद्धतीने यापुढे हे देखील मी काम करेल हे आपण पाहताय। अण्णासाहेब मगर स्टेडियम, या अण्णासाहेब मगर स्टेडियम वरती स्थानिक खेळाडूंना जास्तीत जास्त न्याय मिळाला पाहिजे, बाकीच्या सगळ्या गोष्टी झाल्या पाहिजे। त्यासाठी पूर्वीपासून आतापर्यंत शेवटपर्यंत मी प्रयत्न करेल आणि कार्यरत राहील। या मुलाखतीच्या माध्यमातून आपल्या प्रभागातील जे मतदार आहेत त्यांना काय आवाहन कराल आपण? मी नक्कीच मतदारांना सांगेल की वारंवार वर्षानुवर्ष जी परंपरा आहे की एखाद्या ठिकाणचा एखादा उमेदवार इलेक्शनला उभा राहतो, तर त्याच पद्धतीने मला तुम्हाला सगळ्यांना आव्हान असेल की यावेळेस एक नवीन चेहरा म्हणून आणि एक युवांचा आवाज म्हणून नक्कीच सर्वांनी माझ्या मागे उभा राहावा आणि माझ्याबरोबर चांगल्या पद्धतीने सहकार्य करा, पाठिंबा द्या। त्याच पद्धतीने मी पुढच्या 5 वर्षासाठी तुमच्या बरोबर योग्य पद्धतीने न्याय देईल व या प्रभागातल्या सर्व समस्या सोडवण्याचा प्रयत्न करेल। तर हे होते प्रभाग क्रमांक 9 मधील इच्छुक तरुण आणि तडफदार उमेदवार कमलेश वाळके। धन्यवाद।